गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रविवारच्या ब्लॉगमध्ये। आम्ही आता जिमला न जाता आम्ही चाललोय भाजीपाला घ्यायला, कारण आता 8ला जिम चालू होते संडेला, 7 वाजलेत। 1 तासात भाजीपाला घेऊन येतो, मग आपण 8ला जिमला जाऊ। सकाळचा भाजीपाला दाखवतो तुम्हाला चंदननगरचा कसा असतो। सकाळ सकाळ एवढ्या थंडीमध्ये लोक तरी पण गर्दी करून असणार आहे चंदननगरला। बघा मित्रांनो, एकदम डेंजर थंडी पडली आहे। प्रियांका कुडकुडली आहे, जॅकेट नाही घातले, काय नाही तिने। आमच्याकडं फक्त अर्धा तास आहे, अर्ध्या तासात आम्हाला भाजीपाला घ्यायचा आहे। सकाळ सकाळ लोक आले तर एवढे थंडीत। मुळा कसा आहे हो? 40 रुपये ना? 40। आहे भाजीपाला, फळं। आता चाललो आम्ही घरी। गडबड गोंधळ झालाय। आता असं जिमला जाणार आहे मी, अर्धा किलो मटण घेऊन येणार आहे आणि आज दुपारी असं मटण खातो चुरून। प्रियंकाच्या सिलेबसच्या बाहेरची गोष्ट ही मटण चिकन, त्यामुळे ती शॉक झाली। थंडीमध्ये एकदम असं मटण गरमागरम। विवानला पण आणतो कलेजा फ्राय। चाललेलो आहे मित्रांनो आम्ही जिमला। आता 8 वाजलेत, 8 वाजून 10 मिनिटं झालेत ॲक्च्युली, पण जरा मोठं काम झाले भाजीपाल्याचं। तर आल्यावर एक व्हिडिओ बनवतो। जर कसा आहे भाजीपाला आजच्या डेटला, कारण यूट्यूबवर व्हिडिओ 10 वर्ष 15 वर्ष किती पण वर्ष राहतात, पण त्यावेळेस बघून भारी वाटेल की बाबा त्यावेळेस भाजीपाला एवढा होता आणि आता एवढा आहे। इन्फ्लेशन रेट आपल्याला समजेल। आता 40 रुपयाच्या खाली। हां, 30 रुपये 40 रुपये मिनिमम आहे, पण एक्झॅक्ट काय कसं मी आल्यावर सांगतो। संडेला आम्ही दोघंच मित्रांनो जिममध्ये, अजून एक जण, आम्ही तिघच। बघा मित्रांनो, भाजीपाला इथं आणला मी। जसं मागाशी सांगितलं की इन्फ्लेशन रेट बघू आपण 10पर्यंत 15 वर्षानंतर, तर ह्या भाज्यांची किंमत काय आहे ते आता मी सांगतो। हे छोटे ऑरेंज आहे, ते आहे 240 रुपये किलो। 1 किलो आणलेत आम्ही विवांसाठी, गोड असतात ते। आणि हे ॲपल आहेत, तर वेगवेगळे ॲपल आहेत, हे 120 रुपये किलो आहे। आणि याच्यात जे खाली संत्रा आहे ते घरचे आहेत, हे ऑलरेडी प्रियंकाने बाहेर काढले। पपई 40 रुपये किलो, 1.5 किलो आहे, 60 रुपयाची। आणि याच्यात आहे टोमॅटो 25 रुपयाचे, अर्धा किलो। प्रियंकाने आणलाय दोडका, आता माहीत नाही मला। दोडका 20 रुपयाचा आहे ना। मेथी 30 रुपयाची, बघा ही मेथी 30 रुपयाला 1 गड्डी। याच्यात आहे वांगी 20 रुपये पावशर। याच्यात आहे भेंडी 20 रुपये पावशर, 80 रुपये किलो भेंडी। याच्यात आहे कोथिंबीर 20 रुपयाला, कारण हे गावरान नाही आहे, एवढा काय वास येतच नाही आहे कोथिंबीरचा। हां, योगच नावाला आहे दिसायला। ती 30 रुपयाला आणली होती मी त्या दिवशी। बेल पेपर
90 रुपयाचे 2 पीस आहेत, म्हणजे 60 रुपये पाव होते. तर त्या हिशोबाने 90 रुपयाचं झालं आहे. थोडं जास्त आहे पावशेरला. आणि ब्रोकोली पण 100 रुपये पाव आहे, तर ही 210 ग्रॅम काहीतरी मला 90 रुपयाला पडली. हे पिशवीत बघा काय आहे. काकडी 50 रुपये किलो आहे, तरी काकडी आहे 1 किलो आणली. गाजर पण 50 रुपये किलो आहे, पण आम्ही अर्धा नाही 50 रुपये किलो आहे. 30 रुपयाचा अर्धा किलो आणले आम्ही गाजर. तिला म्हणलं 25 रुपये अर्धा, नाही म्हणली 30 रुपये अर्धा. आणि विशेष म्हणजे मुळ्याचा सीझन आहे आता, थंडीमध्ये मुळा आहे. 3 मुळे मला 40 रुपयाला मिळाले. एक गड्डी होती, त्याचा पाला काढून टाकला आहे मी. आणि इथं आहे बटाटे 30 रुपये किलो. एवढा भाजीपाला आणलाय. चला मित्रांनो, झालेलं आहे आपलं आंघोळ वगैरे सगळं. ब्रेकफास्टमध्ये आज काही नाही जास्त, फक्त उपमा बनवला आहे. त्यात काही नाही, आईने कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकली. हळद मला नाही आवडत. तर आज अंडी वगैरे नाही, पण दुपारी फुल प्रोटीन होणार आहे आपलं. चला 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 चला, ए पृथ्वी चल चल. चालतंय 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 चालतंय. वा 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 वा, हे बघ कसं चालतंय. तू पण चाल, हळू हळू. चला चला चला. एक गाडी माग, दोन डायरेक्शनला गेलेले. चला चला चला. हे बघा मित्रांनो, पृथ्वी पण इथं विवांच्याच वयाचा आहे. दोघं चालायला शिकलेत सोबत. आणि पृथ्वीची गाडी आहे आणि सारंगीची गाडी आहे. अरे दीदी दीदी चल चल चल. चला 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 चला. कमान कमान. चल, हे बोल नको बोल नको. चल चल चल. पृथ्वी चला चला चला, इकडे या तुम्ही. मित्रांनो, लंच करायचं आहे. एकदम मस्त आयटम आहे लंचमध्ये. बघा, मटन फ्राय. इथं आपल्याला वैभवने त्यांनी दिलं आहे. चिकन आहे का मटन ते माहीत नाही अजून. आणि इथं आपलं मटन करी, बाजरीची भाकरी. आणि प्रियंकाला आहे मशरूम. आईने मस्त मटन सुक्का बनवलेला आहे. आई लाईक. मित्रांनो, माझ्यासोबत आता प्रियंका आणि विवान पण आहे. त्याच्यासोबत बोला, त्याला फ्रेम मध्ये घ्या. हां, चला आपली ॲक्टिव्हिटी स्टार्ट करू. स्टार्ट 1 2. चला आता 45 मिनटं काय काय होतंय मला पण नाही माहिती. आता विवान किती कॉपरेट करतोय. बॅडमिंटन खेळायचं होतं आम्हाला, पण आता आईला जायचंय मंदिरात. हे बघा मित्रांनो, विवान इथं खेळतोय. आणि विवानला आणलेले आहे की नवीन कपडे. कसे आहेत सांगा. विवान इकडे बघ रे. त्याला ते काळं काढून खायचे. सोफ्याला लागलेलं आहे आणि ते काळं काढून खातो. बघा, हे सोफा तुटलेलं आहे खालून. हे काळं काळं निघते आणि ते काढून खातो. असा तर हुशार आहे आमचा बाळ. हुशार आहे ना. चलो गाईज, करते हैं डिनर. आपण वॉकिंगला जाणार आहे ना. पान खायचं. बर, डिनर मध्ये पण सेम आपलं खाऊनच बुडवायचं. मटन आहे दुपारचं. काय खाते आई. हे बघ, हे बघा इथं मटन सुक्का आणि मटन रस्सा. काय खातोय सांगा तर. काय नाही खात. पैसा माझा आहे. बरं, प्रियंका मला आज पान पार्टी देणार आहे. तर मित्रांनो, जेवण वगैरे झालंय मस्तपैकी. संडे बाहेर आलोय आम्ही. प्रियंका बघा कशी पॅक होऊन आली. आम्हाला एक गेम पण खेळायचा होता यार संडेला. गेल्यावर खेळतो आम्ही गेम. तर आजच्या ब्लॉगमध्ये मस्त एंटरटेनमेंट असणार आहे. पान खायचं आहे. एक चक्कर मारून आम्ही पान खायला पण जाणार आहे.
थंडी वाढल्यामुळे मित्रांनो पान खाण्याचा प्लॅन आम्ही कॅन्सल केलाय. बहिणीला द्यायचंच नव्हतं म्हणा. ती तुझी पार्टी होती प्रियंका पानची, त्यामुळं आम्ही आता घरी आलो डायरेक्ट. हे बघा मित्रांनो, प्रियंका माझ्या डोक्याची मालिश करते, तर विवान पण आलाय आणि आता विवानला सापडलंय झाकण, तो झाला डायवर्ट. ए मालिश कर ना, ते दे मला. डोक्याची मालिश कर पिलू असं करा, मालिश कर तू कर. ए बाबू इकडे आज कर. चला मित्रांनो, आता पुढची 10 पानं वाचू एकी गायची. म्हणून मी म्हणत होते आराम करा. लक्ष द्या, आता बडबड करू नका कोणीच. मी पुस्तक वाचतो, सगळ्यांनी ऐका. ए विवान तू थांबितच. पिलू नको जाऊ. योगा भारत, जपान आणि जवळपास जगप्रसिद्ध मित्रांनो 10 पानं वाचून झालेली आहेत. तर आजच्या 10 पानांमध्ये समरी अशी आहे की योगा का करायचा, कारण योगामध्ये आपलं मानसिक आणि शारीरिक संतुलन एकदम मस्त होतं. तर जिमला जातं फक्त बॉडी होते, शारीरिक होतं. तर योगामध्ये मानसिक स्थिती आपली एकदम स्ट्रॉंग होते. तर ते सांगितलं होतं त्यांनी. आणि त्यातला सर्वात सोपा केला जाणारा प्रकार म्हणजे सूर्यनमस्कार. एकदम सोपा आहे. मित्रांनो आम्हाला एक गेम खेळायचा आहे. हे पहिला सेटअप करतो मी, मग गेम सांगतो प्रियंकाला काय आहे. ए थांब तू थांब ना दादू. मित्रांनो प्रियंकासाठी आज आहे गेम. तर गेम काय मी सांगतो. इथं 4 ऑरेंज आहे, इथं 3, इथं 2, इथं 1. तर मला असं पाहिजे प्रियंका, सिक्वेन्स असा पाहिजे 1 2 3 4. आणि फक्त तू एकच हलवू शकते संत्रा. एकच संत्रा हलवायची. असं आहे ना 1 2 3 4. फक्त असं झालं पाहिजे 1 2 3 4 उलट. दिमाग की बत्ती बुझाओ, नहीं बत्ती जलाओ. दिमाग की बत्ती जलाओ. दिवस पाहिजे काय. हां 1 2 3 4. तुम्हाला असं पाहिजे 1 2 3 4. एकच हलवलं आणि एकच हलवायचं संत्रा. आपल्याकडे किती अटेम्प्ट्स आहे. 3 अटेम्प्ट. म्हणजे 3 वेळेस मी हलवू शकते. नाही, तुला ती 3 चान्स मी दिले की बाबा तुला ठेवून बघायचं. तर चल तसं एकच चान्स आहे, पण तुझ्यासाठी तुझी बुद्धिमत्ता बघून. अरे विवान खूप त्रास देतोय, त्यामुळे पटकन खेळ खेळावा लागेल आपल्याला. डोकं लगाव. टायमर लावला पाहिजे प्रियंका, आपल्याला झोपायचंय. एक संत्रा हिलाव, सिक्वेन्स चेंज करो. मित्रांनो तुम्ही पण कॉमेंट्समध्ये सांगा बरं का, जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर. 1 मिनिट सॉरी. हां 2 मिनिटं घे. दिमाग की बत्ती थांबा ना. दिमाग. अरे वा, कसं काय जमलं तुला. तुला माहिती होतं. नाही शपथ तुला माहिती होतं. शपथ नव्हतं. बघितलं मी, तेच विचार करत होते काय काय करायचं काय करायचं. या ठिकाणी प्रियंका जिंकलेली आहे आणि मी काय ऑर्गनायझरच होतो. गुड गुड गुड. चला चॅलेंज संपला. एकदम इझी चॅलेंज होता. तुम्हाला गेस करता आलं का खाली कॉमेंट्समध्ये सांगा. दॅट्स इट. अशा पद्धतीने मित्रांनो प्रियंका जिंकलेली आहे. इंस्टाग्रामवर गेम बघितली होती मी, मला नव्हतं वाटलं प्रियंकाला येईल, पण आलं ते. चला आता वाजलेले आहेत 10:35. आजचा व्हिडिओ आपण इथेच संपू. कसा वाटला खाली कॉमेंट्स करून सांगा. सबस्क्राईब करा मेन म्हणजे, तर तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे. तेच आता मी काहीतरी नवीन नवीन गेम वगैरे काहीतरी घेऊन येतो, इंटरेस्टिंग चॅलेंजेस. तर तुम्ही सबस्क्राईब करता.